वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. माया विघने भ्रमला खरे म्हणता मी माझी घरे, येतो संपत्तीची वारी साचोकारी जाईल. आयुष्य जाता हे पहा काळ जपतशे महा, सोयीताचा घोर वा ध्यानिरा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा शनुक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजता वरा हिची करा बापांनो. विष्णुदास विनवी नामा भुलू नका भव कामा, धरा अंतर निज प्रेमा न चुकवा नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा दिवाशी. विठ्ठला विठ्ठला तटे भीमरथ्यामवरून पुंडलिकाय दातुं रे. समागते तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास मोगाभिनव वागविलासिनी, जे चतुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमले म्या. मज हृदयी सद्गुरु तेने तारित संसार पुरमुन विशेषात त्या ध्रुवे कावरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदान रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागे सेवक झाला, तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, यावर न करा हेर. सेवे लागे सेवक झाला, तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, यावर न करा हेर. विठ्ठला विठ्ठला अनंतकोट पांडुरंग परमात्म्यांच्या निःशुम कृपेने, संत मायबापांच्या कृपा आशीर्वादाने सेवेसाठी निवडलेला अभंग, पांडुरंग परमात्म्याचे निःसीम लाडके भक्त पंढरपूर निवासी नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा अभंग. काकड्यातला अभंग आहे, सर्वाच्या पाठांतर अभंग आणि उपदेश प्रकरणातील अभंग आहे. जेवढे जेवढे मनुष्य जन्माला प्राणी आलेले आहेत, मनुष्य जन्माला आलेले आहेत, त्यांना उपदेश करतात.
उठा जागे व्हा रे आता, उठा जाग व्हा. मग आता आपण झोपलेलो आहोत का? ज्या ठिकाणी जागर राहतं तिथं आपण जाग नाहीत. परमार्थामध्ये आपण झोपलेलो आहोत, संसारामध्ये जागे आहोत. म्हणून तुम्हाला आम्हाला जाग करण्यासाठी नामदेव महाराज म्हणतात उठा जागे व्हा रे आता. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि काय करा? स्मरण करा पंढरीनाथा, देवाचं नामस्मरण करा. कारण सर्व जीव हे संसारामध्ये महाराज गुंतलेले आहेत. जन हे देखे गुंतले प्रपंची, स्मरण त्याची त्याशी नाही. म्हणून स्मरण करा पंढरीनाथा आणि भावे चरणी ठेवा माथा. देवाला लागतो महाराज भाव, बाकी काहीच लागत नाही. देवा कारणे भाव तक्स्मात, द्यावे न लगे फारशे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. काही न लगे भावची कारण, देवाला लागतो भाव. म्हणून भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवा यथा जन्माच्या. जर गर्भामध्ये बालक असताना काय यातना असतात त्याला व्यथा म्हणायचं. तुकोबारायनं गोड प्रमाण खर्च केलंय. काय सांगू गर्भीची यातना. माऊलीनं ज्ञाने गाथ्यामध्ये 7 मजलासा दिलेले आहेत. त्यापैकी मालिकेमध्ये 2 मजलास आहेत. त्या मजलासाचं वर्णन पहा. म्हणून व्यथा जन्माच्या चुकवा. त्याचं कारण काय असेल तर उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. विठ्ठला विठ्ठला आज परिहार दिनोत्सव आपल्या या मौजे मंठा तालुक्यामध्ये वर्ष श्राद्ध, जे श्रद्धेनं केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणायचं. वैकुंठवासी नामदेवराव देवरावजी बोराडे जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांचे वंशज सुपुत्र दीपकराव नामदेवराव बोराडे आपल्या पित्याच्या सेवेमधून उत्तीर्ण होण्यासाठी हा महाराज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 10वा 13वा वर्ष श्राद्ध 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज हा जीव, हा आत्मा दुसऱ्या योनीमध्ये जन्माला जातो. म्हणून वर्ष श्राद्ध केलेच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आणि आज माझ्याकडे सेवा आलेली आहे. वैकुंठवासी पंडित गुरु महाराज यांची सेवा आहे. वैकुंठवासी सुंदर महाराज यांची सेवा आहे. आणि तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप सर्वांनी मिळून सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला. अशी ज्यांनी गोड चाल गायली आणि भजन सुरू केलं, भजन सम्राट हरिभक्तीपरायण नामदेव महाराज. महाराज जास्त आंध्रामध्येच राहतात. बरेचसे कार्यक्रम उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा केले. विमानानं सुद्धा प्रवास झाला. आणि त्यांच्या मागे अशी गोड चाल म्हणली हरिभक्तीपरायण अंशराम महाराज वांजुळेकर. तेही गोड कीर्तन करतात. आणि ज्याची आज मृदंगावर थाप आहे असे हरिभक्तीपरायण मृदंग महामेरू बापूरावजी गणपूरकर मृदंग सम्राट तर आहेतच, पण महाराज भागवतही सुंदर करतात. शिवपुराण कथाही वाचवतात. नव्हे नव्हे चाल म्हणलं तर चालीची तयारी, सर्व गुण संपन्न. आपल्याकडे एकच त्यांच्याकरता बोल आहे, मस्तक चरणी ठेवी तसे, काय वानवाता न पुरे वाणी. विठ्ठला विठ्ठला. अशी गोड भजने जमलेली आहेत. सरपंच ननू सरपंच आपले भीमसिंग जोशी, आणशीरामजी बुवा आणि नामदेव महाराज, आमचे उत्तम गुरुजी हरिभक्तीपरायण विठ्ठल बुवा शेळके, राजभाऊ महाराज वांजोळा, रमेश महाराज नखाते आणि आमचे इनेकरी बाबा लक्ष्मण महाराज. आणि तुम्ही सर्वजण बरं का, तुमचं तर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये लिखाण काम केलेलं आहे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती,
मी दुबळ अर्चित शिव भक्ती म्हणून जरी बोल गंगावती शिकाराल की मनाचा मारू न करता इंद्रियाशी दुःख न देता एथ मोक्ष आईता सर्वना माझी श्रवणाचे मीचे बैसावे यवनी, साम्राज्य भुवनी, सुखी राजे साम्राज्य भुवनी. श्रवणाचे मीचे बैसावे यवनी, साम्राज्य भुवनी, सुखी राजे श्रवणाचे मिशे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आणि डेकोरेशन आहे महाराज, साऊंड शिवाई साऊंड आणि यूट्यूब चॅनल वारकरी जीवन यांच्याकरता टाळ्या वाजवा. विठाला 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 खरं हे कीर्तन म्हणजे मला सुंदर महाराजांनाच करायला सत्य परिस्थिती बरं का. गेल्यानंतर अगोदर म्हणत होते करा कीर्तन, पण मी हाय काय करायचं. एके दिवशी तर म्हणले मी तुला हार घालतो. अरे परगावाचं जाऊ दे, पण गावातले कामं घातली पाहिजे. आणि ते महाराज बरेचसे कार्यक्रम केले त्यांनी, पण फक्त लोका करता संत जीवन होतं. पण मी नको म्हण, पण गेल्यानंतर करा म्हणल्यानंतर गेल्यानंतर म्हणजे स्वप्नामध्ये संत हेच जॉब देत असतात. पहा मंदोदरीनं स्वप्नामध्ये रावणाला काय सांगितलं, फार गोड दृष्टांत आहे. त्यांचीही माझ्यावर महाराज भावना गेल्यानंतर आणि त्यानंतर हरिभक्ती परायण आमचे नामदेव महाराज यांची माझ्या कीर्तनावर दृढ भावना आहे. म्हणून आज हा घटाटोप चालून आलेला आहे. विठाला 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 जो जीव जन्माला आला त्याचं 12 आणि 13 वर्षे श्राद्ध केलंच जात. म्हणून आजचा हा वर्ष श्राद्धाचा श्रद्धेने केलेला कार्यक्रम, श्रद्धेने केलेला हरिनाम, श्रद्धेने केलेली ज्यांनी अशी उत्कृष्ट चाल म्हणली ती चाल, ज्यांनी असा मृदंग उत्कृष्ट वाजवला ते वाजवणं आज नामदेवराव महाराज हे पाहत आहेत. विठाला विठाला विठाला. त्यांना 1 पुत्र आणि 4 मुली. सुपुत्र कोणाला म्हणायचं? पू नावाच्या नरकातून जो महाराज बाहेर काढतो त्यांना पुत्र म्हणायचं. तसे हे पुत्र दीपकरावजी खूप अट्टासानं अगोदरही गोड जेवणाचा कार्यक्रम केला. 10वा हा विधी आहे, मागं पुढे केला तरी चालेल, पण 13वं शास्त्र आहे. आणि वर्ष श्राद्ध हे सुद्धा शास्त्रच आहे. विठाला विठाला. 10वा दिवस गंगेवर केल्यानंतर त्या जीवाचा प्रवास चालू होतो. देहा महाराज इथंच राहतो, पण आत्मा कधीच मरत नाही. आमच्या माऊलीनं गोड उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीमध्ये, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे तरी नूतन वेडीजे, मग जन्मांतरे शिकारी दे चैतन्य नाथे. जीव हा कधीच मरत नाही, फक्त हा देह इथं मरतो. आणि आमच्या तुकोबरायनं सुद्धा गोड प्रमाण खर्च केलंय. जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, घरे नवे सांडे जीर्ण, आसंशित प्रमाण, शुभ शुभ से
जीवन देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग अशुभाशी. हा जीव महाराज दशक्रिया झाल्यानंतर तिथून प्रवास सुरू होतो. 11वा 12वा 13वा हा जीव वापस येतो गोड जेवणापर्यंत. तिथून त्याचा प्रवास चालू होतो. जर त्यांनी अन्नदान केलेलं असेल किंवा गायदान केलेलं असेल गोदान तर त्यांना महाराज ते लाभ होतं. जरी नसलं केलेलं तर मासिक श्राद्ध पुत्र हा पित्र घालतो ते सुद्धा त्याला अन्न मिळतं. विठाला विठाला आणि वैतरणी नदी लागते. तिच्यामध्ये अनेक प्रकारची घाण असते. तिथं ती गाय असते कामधेनू. तिथपर्यंत जायला पुन्हा 48 दिवस लागतात. हे 13 दिवस ते 48 किती 61. देव मार्ग आणि यम मार्ग 2 मार्ग असतात. पुन्हा तिथून त्याला तो जीव निघतो, आत्मा निघतो. त्याला यमपुरीमध्ये जाण्याकरता पुन्हा 39 दिवस लागतात. एकूण किती झाले 100. मग तिथं यम दप्तर काढतो. चित्रगुप्ताकडून काढ म्हणले यानं नेमकं जीवनामध्ये काय काय केलेलं आहे. जर तिथं निघाला महाराज पुण्यकर्म आपल्या नामदेवरावासारखं तर मग त्याला कोणती चिंता नाही. विठाला विठाला जरी नसलं तरी महाराज पुत्र त्या पित्यासाठी श्राद्ध करतोच. मासिक श्राद्ध, सामायिक श्राद्ध आणि वर्षी श्राद्ध. असा एखादा दृष्टांत आहे महाराज कर्णाचा. कर्ण युद्धामध्ये मारल्या गेला. कर्णाला अन्न मिळतच नव्हतं. यमधर्मारामध्ये कर्म गेलेला चित्रगुप्ताला म्हणले काढ माझी फाईल काढण्यात आली. पाय म्या कुठं किती दान केलेलं आहे आणि मला अन्न देत नाहीत. काढलं महाराज ती फाईल पाहिलं. चित्रगुप्त म्हणतो कर्णा तू अन्नदान केलं नाहीस, स्वर्णदान केलंस, कोणाला कपडे दान केले, अनेक प्रकारचे नव्हे कृष्ण परमात्म्याला स्वतःचे 2 दात पाडून दिले. पण अन्नदान केलं नाही म्हणून तुला अन्नदान मिळत नाही. अजून काढ म्हणले. पाहिल्यानंतर एकही म्हणले गडे स्वतः जरी अन्नदान केलं नसेल पण धर्मराजाचं घर तू जा, तिथं तुम्हाला अन्न मिळेल, पाणी मिळेल. तुला ते म्हणले फायदा स्वतःचं बोट चाक तुला अन्न मिळेल. ते महाराज त्यांनी केलं आणि पोट भरलं. असे पुरावे बरेच आहेत. विठाला विठाला आणि जीव आत्मा 1 वर्ष फिरत आज आपल्या मुलानं काय केलं हे पाहण्यासाठी येतो. आता तुम्ही म्हणताल मंच आहे का नाही, रामायणातले दृष्टांत आहेत. विठाला विठाला आता पहा दशक्रिया 13वी गोड जेवण आणि आजचं वर्ष श्राद्ध. आता याला पुण्यतिथी म्हणलं तरी चालेल कारण हे पुण्यस्मरण आणि वर्ष श्राद्ध आहे. आज एवढे खुश होतात आपल्या महाराज पुत्राला सर्वच लोकांना आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती तयाची मंदिला अंशिरम वन तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. म्हणून आज हे वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण केलेच पाहिजे. म्हणून बरेच स्वतःचे नातेवाईक बहिणी मेहुणे काही मित्र असतील, काही शेतकरी वर्ग असेल, सर्वांना आज आमंत्रण केलेलं आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे शेवटचा निरोप.
आज दिली तिळांजळी कुळ नाम रूपाशी, आज हे नातं महाराज तुटतं, म्हणून वर्षी श्राद्ध विठाला विठाला. असं कोणी पिंडदान केलं का? एक उदाहरण आपण पाहू. रामायणातलं उत्कृष्ट उदाहरण आहे. रामचंद्र प्रभू सीतामाता लक्ष्मणजी वनवासाला गेले. वनवासाला गेल्यानंतर त्यांना ही बातमी समजली, पितृऋण कुठं पिंड पाडायचे ना, गयेच्या ठिकाणी, गयेच्या ठिकाणावर गेले. 5 वस्तू लागतात मला, तीळ, तांदूळ, जव, गावरानी तूप लागतं गाईचं, गावरानी गाईचंच, गावरानी गाईचं दूध लागतं आणि गोमूत्र गावरानी गाईचंच लागतं. काही वस्तू कमी पडल्या म्हणून प्रभू रामचंद्र आणण्याकरता गेले. तोपर्यंत टाईम होऊन चालला होता. तो टाईम होता 11 ते 12 हे टाईम, आणि ह्या वर्ष श्राद्धाचा टाईम 12:30. विठाला विठाला. ते जरा टाईम पाहिला तर 12ला जरी सुरू केलं तरी चालतं बरं का. विठाला विठाला विठाला. प्रभू रामचंद्र गेल्यानंतर त्या पुरोहितानं सांगितलं की टाईम झालेला आहे माते, लवकर तयारी करा. म्हणले मालक गेले, जाऊ द्या म्हणले, तुम्हाला सुद्धा अधिकार आहे. 4-5 वस्तू एकत्र केल्या आणि पिंड तयार केले. आणि महाराज पहिला जो पिंड आहे ते कावळ्याला देऊन टाकला. आता कावळ्याला कशामुळं हा बी इतिहास आहे. विठाला विठाला विठाला. दुसरा पिंड दिला त्या नदीला, फाल्गू नदी. आता आम्ही सुद्धा तिथं पिंडदान केलं बघा. आता नामदेव महाराज होते तिथं, पिंडदान केलं ना. तिथं पिंडदान केल्याशी पितराचं ऋण फिटत नाही असं तुकोबराय पण म्हणलं. पिंड पदावरी दिला पुनिया करी, त्याच झाले पयावर्जन, भेटले पितराचे ऋण, पितराचे ऋण, भेटले पितराचे ऋण. पिंड पदावरी दिला पुनिया करी, त्याच झाले पयावर्जन, भेटले पितराचे ऋण, भेटले पितराचे गोड प्रमाण दिले नामदेव महाराजांनी. पिंड पदावरी दिला आपुले करी, तुकोबराय ना महाराज अभंग लिहिला. विठाला विठाला. पहिला पिंड दिला सीता मातेनं कावळेला. दुसरा पिंड दिला महाराज फाल्गू नदीला. तिसरा पिंड दिला गोमातेला गाईला. चौथा पिंड दिला ब्राह्मणाला पुरोहिताला. आणि 5वा पिंड दिला दशरथ राजाला. टाइम संपलेला आहे. दक्षिणा दिली. लगेच प्रभू रामचंद्र आले. म्हणले सीते आवरा लवकर. म्हणले पिंडदान झालं. कसं काय झालं? म्हणले झालं मला नेमकं सांग ना. म्हणले पुरोहितानं सांगितलं 11च्या पुढं 11:33 ते 12 वाजेपर्यंत पिंडदानाला मुभा आहे. पिंडदान केलं. सांग म्हणले कोणला दिलं, प्रचिती घेतो. प्रचिती सुरू केली महाराज. कावळ्याचा नंबर झाला. दुसरा नंबर आला फाल्गू नदीचा. मातेनं हात जोडले. मी तुम्हाला पिंड प्रदान केला का नाही माते सांगा नदीला. त्यावेळेस नदी महाराज प्रभू रामचंद्रापुढी नाही म्हणली. शाप देऊन टाकला, तू असं नाही म्हणतेस, तुझं वाहन बंद होईल, खालून वाशील. पण कोणाला जर पिंडदाना करता पाणी पाहिजे असेल, पाणी पिण्याकरता पाहिजे असेल, विरहा करायचा आणि तो विरहा नाही जर बुजला तर तुझ्यामध्ये आळ्या पडतील. आता तिथं बंधारा झाला आहे का नामदेव?
त्याला पितृगया म्हणतात. मोठा बंधारा झालाय, आता ते काम राहिलं नाही. विठाला विठाला दुसरा पिंड दिला गोमातेला. सांग म्हणले तुला पिंड प्रदान झाला का नाही. गायनं महाराज अशी मुंडकी हलवली. प्रभू रामचंद्र समोर होते. नाही, लगेच शाप देऊन टाकला. तुझ्या अंगामध्ये 3.5 कोटी जरी दैवता असल्या पण पुढून तुझी कोणीच पूजा करणार नाही. उर्फट विष्ठा भक्षण करशील. तुझी पूजा फक्त मागूनच होईल. म्हणून आपण पाठवून हात फिरवतो आणि शेपटीकून दर्शन घेतो. शाप देऊन टाकला. आता 4था नंबर लागला ब्राह्मणाचा. ब्राह्मणाला विनंती केली, मातेने सांगा तुम्हाला पिंड अर्पण केला का नाही. ब्राह्मण सुद्धा महाराज लबाड बोलला. नाही, शाप देऊन टाकला. नाही जर तुम्ही म्हणत असताल तुम्हाला कितीही कोणी दक्षिणा दिली तर तुम्हाला कमीच पडणार. तुम्ही नाहीच म्हणणार. आता पहा आपण किती दक्षिणा द्या, ब्राह्मण मागत येतच. ते सीते मातेचा श्राप आहे. तिथून महाराज पुढे गेले पलीकडच्या कडेला. आजही ते आहे तिथं. सांग म्हणले कोणाला पिंडदान. दशरथ राजाला हात जोडले. मातोश्रीनं तुमचे वडील आणि आमचे मामाजी आमचे सासरे सांगा म्हणले तुम्हाला पिंडदान मिळालं का नाही. हात वरी केला आणि म्हणले रामा अरे माझी सीता सून असून लेख पिंड मला प्रदान झाला. याच्यावर तू काही संशय धरू नको. म्हणून पिंडदान केलंच पाहिजे आणि गयेला. तसं आता यांनी सुद्धा एवढं खूप नामदेव महाराजानं याला आळा घातला आणि बरोबर काम केलेलं आहे. आता फक्त एकच राहिलं, पितृगयेला जायचं. मुलींनी जावा एक असले तरी चालतील. आणि स्वतः दीपकरावजीने तेवढं काम केलं की पितराचं ऋण फिटलं. विठाला 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 मृत्यू लोक आहे महाराज. जो मनुष्य जन्माला 3 सोहळे होतात. जन्माचा सोहळा, विवाह सोहळा आणि अंत्य सोहळा. अंत्य सोहळ्यामधून कोणी सुटलं नाही. विवाह सोहळ्यामधून काही लोक सुटले आणि जन्माचा सोहळा तर होतोच. म्हणून जो जन्माला आला त्याचा मृत्यू आहे. माऊलीनं वही खर्च केली. उपजेते नासे नासे ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे प्रभ्रमे गा. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते वेगे उपजते मरते वेगे उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजती गोड प्रमाण नामदेव महाराज टाळ्या वाजवा एकदा. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते. आता असे भजने असे वाजवणार असल्यावर कीर्तन करायला काहीच नाही, फक्त बोलायचं काम. विठाला विठाला कोणी जन्म द्या इथं मरणारच. देव जरी असला तर महाराज मरणारच. एकदा रावणानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. सांग म्हणले काय पाहिजे. देणार म्हणले हो देणार. सांग काय पाहिजे. फक्त मला मरण नको. अरे म्हणले मीच मरणार. थोरविचे मानप आहे पा तो सृष्टी बीजाचा साठोपा पुनरावृत्तीच्या मापाशी ग झाला. किती लोक गेले म्हणून आपल्याला सांगता येतील का मला. सांगता येईल माऊलीच्या भाषेमध्ये. हे आजा मेला पंजावेला
आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा 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 जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोणी दुजा ठाव नाही कोठी. खूप लोक गेले महाराज. एवढ्या 28 दादा झाली चक्रवर्ती. कौरव पंडो दादा गेले नेनो किती. 56 कोटी यादव गेले नादा कोणे पंथी. आम्ही तुम्ही मागे न राहती. एक भारुडे पण निर्गुण निराकार म्हणून सिद्धांत तो कोणीच आलं नाही. देवादिकाला सुद्धा जावं लागलं. हे ते नाही मोर आले अवतार, येरते पामरची भक्ती. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. सिद्धांताचं प्रमाण कबीरदास महाराजांनी एक सांगितलं, 9बी मर्ग 10बी मर्ग सहस्राठ्यांशी. पण सिद्धांताचं प्रमाण नामदेव महाराजांनी दिलेलं, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. आता मरणाला लगेबाजी जमत नाही. कोणी म्हणेल आमचा लगा आहे, आमचा भाऊ आमदार आहे, कोणी म्हणेल खासदार आहे, कोणी म्हणेल मुख्यमंत्री आहे, कोणी असू दे. अरे पुराणात पहा, रामायणात पहा, मोठमोठी लगी असणारे सुद्धा गेले. विठाला विठाला ज्याचा बाप अर्जुन आणि मामा कृष्ण परमात्मा पण त्या अभिमन्यूला एके दिवशी जावं लागलं. राजा दशरथाचा विचार जर केला, गोड रामायणामध्ये हा दृष्टांत आलेला आहे. राजा दशरथाची अशी आख्यायिका आहे. राजा दशरथ इंद्राला मदत करण्यासाठी इंद्र लोकात जात होते. नव्हे महाराज, दशरथ राजा गेले की इंद्र ताटकन उभा राहायचा, आपली खुर्ची द्यायचा. एवढा ज्यांचा, पण एके दिवशी महाराज षडपंजरी पडले. काय करावं म्हणून सुचनं. रामचंद्र प्रभू जाऊन फक्त 6 दिवस झाले होते. सर्वांना बोलवून घेतलं. सुमनजी आहेत, सुमत्रा आहे, कौशल्य आहे, सर्व महाराज जे काय लोक असतील तेवढेच जवळीक बोलवून घेतले. सुमनजीला म्हणले, अबाक आता मी जाणार, उद्या मरणार, आज नाही उद्या पण मरणार. म्हणले राजा असं का बोलता. नाही म्हणले मी जाणार. काळ्या दगडावर गे महाराज, जाणार म्हणजे जाणार, पण तुम्ही एकच काम करा. कैकई जर आली तर तिला माझ्या अंगाला स्पर्श करू द्यायचा नाही. स्वर्गाला जाता मी नरकाला जाईल. असं एक काम करा म्हणले. कधी येतील माझे राम, कधी येतील लक्ष्मण, कधी माझी सीता येईल. म्हणले येणार नाहीत. एकच काम करा, भरत जर आला तर त्याचा धुमधडकेपणाने राज्याभिषेक करायचा. ते आता झालं तसं. हे पुरावेत महाराज मागेले. आणि हे जे लोक असतात वरचे, हे देवच असतात म्हणलं तरी चालतंय. खूप पुण्य मोठी असते. ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्यावेळेस हे अवतार होतच असतात. विठाला विठाला लगेच नंबर लागला सुमित्रेच्या. सुमित्रा कधी माझा राम येईल, कधी लक्ष्मण येईल. म्हणले येणार नाहीत. कधी येतील. लगेच महाराज कौशल्य मातेचा नंबर लागला. डोकं कौशल्याच्या मातेच्या मांडीवर आहे. राजानं पाहिलं, खळखळ डोळ्याला पाणी आलं. माझा राम कधी येईल, माझा लक्ष्मण कधी येईल. असं कसं बोलता. म्हणले अयोध्या आहे, जहाज आहे, तुम्ही त्यातले नाववाडी आहेत, तुम्ही जाणार नाहीत. म्हणले मी जाणार, पण भरताचा राज्य अभिषेक करा आणि नंतर माझं कर्मकांड करा. लगेच महाराज असं भिंताडाकडं पाहिलं. पहा पहा म्हणले ती काय, पहा पहा ती काय म्हणल्यानंतर म्हणले नेमकं काय आहे. म्हणले ज्यावेळेस मी धनुष्यबाण घेऊन शिकारीला गेलो, एका शिकार तर सापडली नाही, मग एका झाडावर बसलो आणि तिथं श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला घेऊन काशीला कावड घेऊन जात होता.
त्यानं ती कावड तिथं टेकवली. तहान लागली म्हणून तो झारी घेतली आणि इथं आला. झारी पाण्यात बुडविता तिचा बुडबुड आवाज आला. नामदेव महाराजाचं गोड प्रमाण आहे पाय. विठाला विठाला श्रावण उदक भरिता झारी झाला बुडबुडता. चाहूल लागली दशरथा संधान लायता तो झाला. बांसी करीत आला महाराज बाळाच्या काळजात घुसला. बाळ अर्धा पाण्यामध्ये अर्धा वरी. राजे वाटलं नक्की कोणी तरी एखादा पुरुष असाय पाहिजे. धावत आले. पाहिलं तर श्रावण बाळ मांडीवर मुस्तकीला. श्रावणा मी आहे. राजे मी ओळखलं. तुम्ही इंद्राच्या दरबारामध्ये गेले तर इंद्र तुम्हाला खुर्ची एवढा तुमचा अधिकार आहे. पण एकच करा, आता मी जाणार. तुम्ही माझे आई वडील आहेत. त्याला पाणी पाजा. ते तांदणे आकुळ झाले असतील नाही तर प्राण सोडतील. राजा मला श्रावणा मी जर गेलो तर आई वडील तुझे पाणी प्यायचे नाही. ते तुम्ही तुमचं पहा म्हणला. दशरथ राजा निघाले. महाराज हळूच पावलानं पण किती दमानं जरी तर आवाज येत असतो. झारी ठेवली आणि विनंती केली. हात जोडले. बोलले काहीच नाही. त्यावेळेस ते आई वडील म्हणतात कोण आहे तुम्ही नेमकं सांगा. असं बराच टाइम झाल्यानंतर सांगावं लागलं मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. तुमच्या पुत्राचा माझ्यानं मृत्यू झालेला आहे. तुम्ही पाणी प्या. त्यावेळेस त्यानं पाणी तर पेलंच नाही. प्राण सोडून दिला. पण प्राण जाता जाता सांगितलं राजा तुला 4 मुलं होतील पण अंतकाला एकही राहणार. विठाला विठाला विठाला. पुत्र राजा दशरथा. पुत्र राजा दशरथा. 4 पुत्र राजा दशरथा. हातळ काळी एकही नव्हता. काळी एकही नव्हता. चार पुत्र राजा दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. अंतकाळी एकही नव्हता. अंतकाळी एकही नव्हता. चार पुत्र राजा दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. शब्बास. 4 पुत्र राजा दशरथ. अंतकाली एकही नव्हता. विठाला विठाला. म्हणून मनुष्य मात्राला जेवढे प्राणी आलेत, मनुष्य जन्माला जेवढे प्राणी आलेत, नामदेव महाराजांना या सर्वाकडे लक्ष दिलं. सगळ्या जगताकडं. अरे याला आताच जाग केलं पाहिजे. कारण आपण परमार्थात झोपलेलो आहोत. इथं आहे जागा आता सध्या. पण संसारामध्ये आपण झोपलेलो आहोत. गोड प्रमाण आहे पा वासुदेवामध्ये. आपण आतमध्ये झोपलेलो आहोत. बोल बोले आबोले. जागे बाहेर आत निजले. कैसे घरात घरकुल गेले. नेनो अंधारा ना उजडले गा. म्हणून महाराज फक्त एकच संत जाग करतात. जाग करण्यासाठीच या भूताला अवतीर्ण होतात. जगा जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा. जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा. जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा. जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा. और दुसऱ्या लाडून भागा. दुसऱ्या लाडून भागा. भागा भागा. जागा रे भाईला जागा. 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 गोड प्रमाण दिलं नामदेव महाराजांनी. आता जागा रे भाईंनो जागा. तुकोबरायचं प्रमाण. सर्व संतांनी महाराज जाग केलं.
तसं नामदेव महाराजाला दया आली. आता एका एका चरणाचा जर विषय पाहिला आहे अभंग मोठा 6 चरणाचा, पण पहिल्या कडव्यावरच पहा किती गोड उदाहरणं मिळतील. जरी मोठा असेल काकड्यातला अभंग सर्वाच्या पाठांतरातला आहे, पण महाराज तुम्हाला आम्हाला जाग करतात का? मनुष्य जन्मानंतर जन्म मिळेल का नाही सांगता येत. एक काकत आली नाही, पण तेवढा आपल्याला टाइम नाही. न घडो उपाय घडो आले सहज मिळाला. पाप पुण्य समान समी तै पाहिजे कर्मभूमी. पाप पुण्य जर समान समी झालं तर मनुष्य जन्म मिळतो, आणि पाप जास्त झालं तर महाराज नरकाची प्राप्ती होते. जास्त जर पुण्य झालं इंद्रपद प्राप्त होतं. पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लाग माघारे मृत्यू लोक. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यशय अधोगती. महाराज अभंगाचं प्रमाण बरोबर नाथ महाराजाचं प्रमाण आणि माऊलीची वही ही त्रिपुटी आहे. विठाला विठाला म्हणून नामदेव महाराजाला किव आली, आपली दया आली. आणि संत दये करताच येतात, शोधूनही आले संत हिताहित जगाचे. म्हणून आताच आपण यांना जाग केलं पाहिजे. आणि इथं जर जागे नाही राहिले तर 83,99,984 येऊन फिरावं लागलं. एक येऊन एक येऊनी कोटी कोटी फेरा. यांना पुढचं प्रमाण दिलं श्रीराम महाराज. एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य दे. म्हणून आजच जाग केलं पाहिजे. म्हणून अभंगाचं पहिलं उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. हात कवी व्यथा जन्माचा, कवी व्यथा जन्माचा, व्यथा जन्माचा, कवी व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, कवी व्यथा जन्माचा. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, कवी व्यथा जन्माचा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जाग व्हान देवाचं भजन करा, स्मरण करा. काय महाराज दया आहे संताकड. मनुष्य जन्म त्याच्याकरता आहे. सर्व येवनी सर्व काही आहे. आर भय निद्रा मैथून सर्व येवनीशी समसमान. मनुष्य देईचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि
गोडपुरामधील नामदेव महाराजांनी आणि हे ज्ञान नाही कोठे याच देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान देवे दिला देह भजना गोमटान पुढे झाला फाटा बाधिकेचा म्हणून नामदेवराय म्हणता स्मरण करा पंढरीनाथा. आता पहा पंढरीनाथाचंच का नाव घेतलं असं 33 कोटी रावणाच्या देव ताब्यात होते. प्रभू रामचंद्रला अवतार घ्यावा लागला आणि ते महाराज बाहेर काढावं लागले. आणि पंढरीनाथ असा देव आहे महाराज, तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. त्याला काहीच लागत नाही, फक्त भाव लागतो. काही न लगे एक भावे चरणी ठेवा माथा. देवाला महाराज भावच लागतो. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबा. सिद्धांताचं प्रमाण आहे. देव त्या भक्ताचं वय पाहत नाही, ज्ञान पाहत नाही, जात पाहत नाही, श्रीमंती पाहत नाही, गरिबी पाहत नाही. उच्च निच्च काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. पहा महाराज ध्रुव बाळाचं वय पाहिलं का, प्रल्हादाचं वय पाहिलं का, आजामेळ कुंटिनी जी होती ती श्रीमंती पाहिली का नाही, पांडवाचं कुळ पाहिलं का, विदुर काकाचं कुळ पाहिलं का नाही, सुदामा ब्राह्मणाची गरिबी पाहून गाव दिला सोन्याचा का भाव पाहून दिला, शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. म्हणून देवाला भाव लागतो बरं का. भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवा यथा जन्माच्या. आता व्यथा चुकवण्यामुळं संत ह्या पहिल्या 3 कडव्याचा वापर करतात. विठाला विठाला आता जन्माच्या किती व्यथा आहेत तुकोबारायला विचारा. तुकोबारायनं गोड नाटाच्या अभंगामध्ये प्रमाण खर्च केलं. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांश मन मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. माऊलीनं गाथ्यामध्ये 7 अभंग केलेत ना, मधला 2 अभंग आपल्या मालिकेमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये मधलासा नावाच्या आईनं बाळाला उपदेश केलाय झोका देत देत. देह नाशिवंत गोड प्रमाण दिला श्रीरामजी महाराजांनी. टाळ्या वाजवा एकदा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. झोका देत देत महाराज मधलासा नावाची आईनं मालिकेमध्ये 2 अभंग तयार केले. सुरुवात तर फार गोड आहे. विठाला विठाला उपदेश मधलासा देहो निर्मिला कैसा. काय गोड होय. म्हणून चुकवा यथा जन्माच्या. असं कीर्तन चालू असताना एक जण उठला, महाराज माझ्याकडे धन आहे. नामदेवराव म्हणले धन बस खाली. दुसरा उठला, माझी दारा म्हणजे बायको मंत्री आहे बस खाली. 3ऱ्या नंबरचा पुत्र ओट. मुख्यमंत्री असू दे म्हणले कोणी असू दे,
हे काहीच कामाला येणार नाही दुसरं चरण. धनदार पुत्र जन धनदारा पुत्र जीवन. धन महाराज आपलं नाहीच, उगा आपण अहंकार दाखवतो. धन आपलं नाहीच. ज्याच्याकडे धन आहे महाराज तो ताईट चालतो. काही उपयोग नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता पहा, म्हणून धनावर विश्वास ठेवायचा नाही. तरुवर छाया कधी जाईल महाराज सांगता येत नाही. धनाचं काय आज आहे उद्या नाही. धन कोणाचं आहे? देह काळाचे धन कुबीराचे. येथे मनुष्य निमित्त लावलंय. विठाला विठाला आमचं जाऊ द्या महाराज. सिकंदर सर्व जग जिंकलं सिकंदरानं, सर्व जग. शेवटी तो छाती थापटू लागला, मला कोणीतरी जाळी हो. पण शेवटी षडपंजारी पडला एका जागेवर. डॉक्टर बोलले, वैद्य बोलवले. डॉक्टरने सांगितले की राजे तुम्ही जाणार 100%, त्याचा काही विषयच नाही. याच्यावर उपाय म्हणले, माझं अर्ध राज्य घ्या, काही दिलं तर काही होणार नाही. प्रधानजीला इकडे म्हणले, आता मी आज नाही उद्या जाणार, पण एकच काम कर, जाते वेळेस ताटीवर बसवल्यानंतर झोपवल्यानंतर अशी खाली हात ठेवायचे आणि एका साईडला गाडीमध्ये काही 10 गाड्या उभी सो जेवढं धन असेल हिरा माणिक मोती एका साईडला ठेवायचे. एका साईडला सर्व सैनिक निघाले. महाराज प्रेत यात्रा पुढून गुरुजी शिष्यमंडळ समोर येऊ लागलं. विचारलं, गुरुजी नेमकं काय प्रकार आहे? सिकंदर तर गेलेला आहे, हे स्वतःचं प्रतीक दाखवतो का मी एवढं धन कमवलं म्हणून? गुरुजी म्हणले, नाही पोरो, ते म्हणतो एवढं धन कमवून मी खाली हातानं चाललो. खाली खाली हातानं चाललो. मग तेथे नचले काही, सता संपदा राहीन ठाईची ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई, तुका म्हणे तई आज्ञा. याच्यापेक्षा महाराज पृथ्वीचा राजा राजा रावण विठाला विठाला आमच्या तुकोबाराने त्याची गणित तुका म्हणे सांगितलं. जाती संपदाय वाडी, तुका म्हणे जाती संपदाय वाडी, ओ संगती कबडी गेली नाही, संगती कबडी गेली नाही. ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तुकोबारायानं त्याच्या कामकात गणित सांगितलं. लंखे माझी घरे किती ते ऐका, सांग तसे संख्या जैशी जैशी. 5 लक्ष घरे पाषाणाशी जेथे, 5 लक्ष घर पाषाणात, 7 लक्ष विटेबंदी. पाहता कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची. कास महाराजा टाळात घालाय नाही, त्याच्या इथं तांब होतं. कोटी घरी काश्या आणि तांब्याची. आणि तांब देव पूजे करता नाही, देव धुण्या करता नाही, पहिली गंगाळ होते. कोटी घरे जेथे काश्या आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. किती कांचन म्हणजे सोनं, 100 नबरी सोनं. 7 कोटी घरं होते, 7. आताचं कलियुग आहे, उगा आपलं त्याचा इतिहास ऐकून घ्या रावणाचा. आता मनुष्य 3.5 हात उंचीचा आहे सध्याच्या काळामध्ये. त्याला खोली किती लागती? 12 बाय 12ची. आता भिंताड किती? आता फुटभर झाले, पण 50. आता पहिले जुने पहा 3-3 हात भिताड रुंद. द्वापार युगामध्ये मनुष्य 14 हात. खोली केवढ्याची लागत असेल? 14
42 भिंत किती असेल मला 6 हात आणि हे तर रावणाचे त्रेतायुग मनुष्य 14 हात खोली 42 फूट आणि 10 फूट भिंत रुंद आता सोनं किती ओतायला लागलं असं राजा रावणाचं वैभव होतं पण त्याची एकही ठिकाणी तुकोबारायनं प्रमाण सुद्धा दिलं विठाला विठाला चौकून म्हणले समुद्र आणि आत सोन्याची लंका सोनेयाची पुरी समुद्राचा वेढा संप्रदाय गाढा राक्षसाचा आता आपलं उशीर असतो आपण घणू गडबड केली येण्याची पण रस्ता खराब लागला इथं नामदेव महाराज उशिरा उडतात पण आज बरोबर 7ला तर फोन केली आणि जाचा असल्यावर आता आपण जवळ असल्यामुळं ओमात तयार होऊन टायमाच्या आधी हवं ठाला विठाला एवढी महाराज संपदा त्याची नवे 1.25 लाख नातू होते 1 लाख पुत्र होते एवढंच नाही महाराज त्याची गणना एवढी होती विठाला 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 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या आपल्याला 1 ग्रह सुधरू देत नाही ब्रह्मदेव पंचांग सांगाय होते वारा झाडझुड कराय मेघराजा सडा टाकाय 6वी असती ना 6वी जी आपलं प्रारब्ध लिखाण काम करते ती धुणं धुवाला होती गणपती गाढवं वळाय होता गाढवं वळायच्या रिकाम्या टायमात त्याला हराळी आणून टाकायची आणि महाराज खंडोबा दाढ्या करायला दाढी करता करता वस्त्रा लागला रावण कातावला महाराज येळू घेतला 1 कोटी तवापासून येळकोट घे म्हणला विठाला विठाला मैराळ देव कानडा मैराळ देव कानडा करी राक्षसाच्या दाडा करी राक्षसाच्या दाडा अरसन दावी तया पुढा अरसन दावी तया पुढा खूप इतिहास मोठा आहे पण आपल्याला टाइम नाही एवढं असून महाराजांनी सिद्धांताचं प्रमाण दिलं मंदोदरी सारखी महाराज पतिव्रता राणी होती त्याला सांगितलं होतं तू जर सीता माता जर नेऊन घालीत नाहीस तर तुझं काही खरं नाही एवढी महाराज पतिव्रता होती तुका म्हणे पतिव्रतांतीशी देवावरी सत्ता पण ऐकिलं नाही म्हणून 80 महाराज प्रमाण दिलं तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही विठाला विठाला धनदारा पुत्रजन या एका रावणाच्या दृष्टांतामध्ये सर्व विषय येतात बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या आहे महाराज फक्त एकच खरंय तुका म्हणे तुची खरण ये रवा उगा पसार सर्व मिथ्य शरण रिघा देवाशी सर्व काही मायेच आहे माया विगणे भ्रमला ऐका हे जे सर्व काय आहे महाराज भ्रम आहे मायेचं काम आहे 3रं चरण माया विघणे भ्रमला खरे म्हणता माझे घरे येतो संपत्तीचे वारे साचो करे जाई म्हणून नामदेव महाराज आयुष्य जात आहे पा एका एका चरणाचा विचार केला काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वा ध्यानी रा शिरारीच्या
म्हणून काय करा, संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावर हीच शेवटला विनंती केली. विनंती विष्णुदास विष्णुदास विनविना दास विनविना मा म्हणून का भव कामा, म्हणून का भव कामा, रतवाने मा हरि भक्ती प्रेमा, रतवाने मा हरि भक्ती
वर्षश्राद्धाच्या निमित्त जे काही अन्नदान असेल, कीर्तन नामस्मरण असेल, त्या व्यक्तीला मिळतं बरं का. असे पुरावे आहेत महाभारतामध्ये, प्रमाण बी आहे. पा ज्याचे केले त्याशी पावे फळ आम्हाला, त्यांना मिळतं आणि त्याचं पुण्य आपल्यालाही मिळतं. म्हणून वर्षश्राद्ध पुण्यस्मरण केलंच पाहिजे, अशी आठवण म्हणून राहते. तुका म्हणे एका मरणीची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. सर्वांनी हात वर करायचे आणि माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.